तुम्ही छान औपचारिक गप्पा तर मारलेल्या आहेत. आता आपण अनौपचारिक गप्पांकडे वळणार आहोत. आमचं विशेष सेगमेंट आहे मन की बात आणि त्यामधून तुमच्या मनामध्ये काय आहेत ही सगळी उत्तरं आम्हाला जाणून घ्यायची आहेत. आणि तुमचा सातारी बाज आहे म्हणून आम्ही काही म्हणी निवडलेल्या आहेत आणि त्या म्हणी ऐकल्यानंतर बघितल्यानंतर तुम्हाला ज्या राजकीय व्यक्तीचं नाव आठवेल ते तुम्हाला सांगायचं. घरावर नाही कौल आणि रिकामा डौल. काय बोलतोय काँग्रेस. आऊचा काऊ तो माझा भाऊ. म्हणजे माझं तसाही काही संबंध नाही, ती व्यक्तीही मला ओळखत नाही आणि मीही तिला ओळखत नाही, पण तरीही मी सांगणार की बाबा माझी तर ओळख आहे त्याच्याशी. माझा कोणाशी संबंध नाही पण तो माझा भाऊ आहे. सध्या आमचं चाललेलं आहे तसंच आहे. घड्याळ देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. मिळतंय खूप पण घेऊच शकत नाही अशी स्थिती. माझंच उदाहरण द्या. काय असं आहे की देव आपल्याला द्यायला येतो पण पदर घ्यायला नसतो. ज्यावेळेला वेळ असते तेव्हा द्यायचं, त्यावेळेला घ्यायला नव्हतं. असा विषय. कानात बुगडी आणि गावात फुगडी. मनसे. नेतृत्वामध्ये धमक आहे पण कार्यकर्त्यामध्ये फार ओर आत्मविश्वास आहे. त्याचा इनकॅश करायला कुठेतरी कमी पडतात. त्यामुळे ते गावभर असंच आम्ही फार हे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तोंड गायचं आणि लाथ गाढवाची. आता खुलासा करा मी लगेच सांगतो. सर काय खूपच सोपं आहे. तोंडावरून गरीब दिसतो पण मात्र वांड आहे. देवेंद्र फडणवीस आहे. ते गरीब दिसतात पण लात अशी मारतात. काम करून दावलं आणि जातं उपटून रोवलं. एकनाथ शिंदे. का ते काम करून दाखवण्याचा प्रयत्न करतात. फार दाखवतात मी असं आहे सोशल सामान्य माणसांचं वगैरे आणि मग नंतर दाखवताना वेगळं करतात. आधीच रडवं आणि त्यात माहेर आडवं. आधीच काही करायची हौस नाही आणि त्यात कारणांवर कारण. आमचे सध्याचे मित्र पक्ष आहेत ते शिवसेना. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की तुम्ही ज्या वेळेला समोर हे करतो आपण त्यावेळेला तडजोड मागे पुढे सरकून आपल्याला निर्णय घ्यायला लागतात. काही शत्रू हा समोरचा आहे त्याला आपण हे करताना पण आपण मग निर्णय घेताना नाही असं आपण बघू करू नाही मग ते ऐकत नाही तसं झालंच पाहिजे ही भूमिका घेतली. खालपर्यंत आपण ग्रासरूटवर रिपोर्ट घेऊन त्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. दुर्दैवाने ते होत नाही. त्यामुळे थोडंसं अडचणीचा भाग होतो. एक गेली लाडी तर का ओस पडली वाडी. आमचे आता सोडून गेले सगळे त्यांचं. एक जणाने काही ओस पडलं नाहीये. काही नाही होत पडत. म्हातारपणी ढोबळामणी. आपल्या वयाला न शोभणारी गोष्ट करणं. आपल्या वयाला न शोभणारी गोष्ट करणं एखादी. नितीश कुमार. काहाचा खुलासा काय कराल का? इलॅबोरेट करा थोडं. का असं वाटलं लगेच नाव आलं? नाही कोणालाही शोभणार नाही ना. मुख्यमंत्री आहात तुम्ही. ज्यानं बघितला नाही दिवा त्यानं बघितला आवा. सत्तारूढ पक्षाचे बरेच आमदार आहेत की त्यांनी बघितलं दिवा बघितला नाही पण त्यांनी आवताचे आणतात की मुख्यमंत्री असल्यागतच असतात. पुरण माझ्या गारी आणि कुठनं आला मागत करी. आता सध्या आमची चाललेली आघाडी माझ्यात पुरत नाही आणि ते दुसरीकडून मागून घेत आहेत सगळे. तांब्याची खूण आणि सासू तशी सून. केंद्रामध्ये भाजप आणि राज्यात आता भाजप. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि तिथे आपले गृहमंत्री अमित शाह साहेब आणि इथं आता तशी भाजप आहे की तशा पद्धतीने. केळी खाता हरकले हिशोब देता टरकले. महायुती सरकार. आपलं नाही धड आणि शेजाऱ्याचं कड. एकनाथ शिंदे. छान वाटलं या सगळ्या गप्पा तुमच्यासोबत मारून. आता पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी अनुपमा यांच्याकडे सोपवेन. शशिकांतजी, आज आपण झी 24 तासच्या जाहीर सभेत आलात. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रश्नांची अगदी मनमोकळेपणानं उत्तरं दिलीत आणि त्याचबरोबर आमचा मन की बात हे विशेष सेगमेंट सगळ्या प्रश्नांची अगदी दिलखुलास उत्तरं दिलीत. त्याबद्दल मनापासून आभार. नमस्ते.